नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लेंगरे परिसरात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय। मात्र उमेदवारीवर अंतिम निर्णय होत नसल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढताना स्पष्टपणे दिसून येत आहे। जिल्हा परिषद गटासाठी माजी सभापती मनीषा बागल आणि माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच कविता देवकर या दोन्ही नावांवर जोरदार चर्चा सुरू आहे। दोन्ही इच्छुकांना पंचायत समितीत काम करण्याचा अनुभव आहे, तरीही आयत्या वेळी वेगळंच नाव समोर येणार का यासाठी कार्यकर्त्यांचे लक्ष नेतृत्वाच्या या निर्णयाकडे लागले। दोघींचाही जनसंपर्क, महिलांमधील प्रभाव आणि संघटनात्मक कामाचा अनुभव पाहता उमेदवारीचा निर्णय सोपा नाही। परिणामी जिल्हा परिषदेसाठी अद्याप चित्र स्पष्ट झालं नाही। दरम्यान भाजपाकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवार ठरत नसल्याने पक्षात संभ्रमाचं वातावरण आहे। वारंवार बैठका, चर्चा होऊनही अंतिम घोषणा न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पंचायत समितीच्या राजकारणात मात्र वातावरण अधिकच तापलंय। शिवसेनेकडून भुडाच्या माजी सरपंच पायल निवास कदम हे तर माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख यांची कन्या सलोनी शेख या इच्छुक आहेत, तर भाजपकडून भुडचे विद्यमान सरपंच संतोष कदम यांच्या पत्नी स्वाती कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा असून कोण पंचायत समितीच्या मैदानात उतरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। दोन्ही महिला उमेदवारांचा थेट जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील सक्रियता पाहता ही लढत रंगतदार ठरणार असल्याचे संकेत आहेत। देवीखिंडी, मादळमुठी येथील इच्छुकांनी नेतृत्वाशी संपर्क साधलाय। एकीकडे उमेदवारीचा तिढा तर दुसरीकडे वाढती राजकीय हालचाल यामुळे लेंगरेतील निवडणूक ही नेतृत्वाच्या निर्णय क्षमतेची कसोटी ठरणार आहे। अंतिम उमेदवार जाहीर झाल्यानंतरच खरी राजकीय लढत सुरू होणार असून तोपर्यंत चर्चांना उधाण येणं अटळ आहे। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।